ozone, O3 is also the one of the oxide. एक ऑक्साइड आहे हे ओझोन सुद्धा. आपल्याला ओझोन जो आहे तो काय करायचा आहे, स्टडी करायचा आहे. देन ओझोन इज अ allotrope of oxygen. Ozone is allotrope of oxygen. ऑक्सिजनचा काय आहे, allotrope आहे, O3. Mostly O3 is found in upper layer of atmosphere, त्याला ATM लिहितो, which absorb energy from ultraviolet light. जे काही अल्ट्राव्हायोलेट लाईट्स आहेत यांच्यामधून एनर्जी ऍब्सॉर्ब करायचं काम जे अँड चेंजेस atomic oxygen to ozone. atomic ऑक्सिजनचं कन्वर्जन त्यावेळेस कशामध्ये होऊन जातं, ओझोन मध्ये होऊन जातं. ठीक आहे. मग जो कोणी atomic ऑक्सिजन आहे O2 याला जर आपण अल्ट्राव्हायोलेट लाईट मध्ये जर ठेवलं, that time it shows decomposition. तो आपल्याला काय दाखवतो, सेल्फ डिकम्पोजिशन दाखवतो, म्हणजे O. and that oxygen coming self decompose oxygen म्हणजे हा रॅडिकल ऍक्च्युअली ऑक्सिजनचा हा रॅडिकल जर O2 च्या कॉन्टॅक्ट मध्ये आला, that time it get converted to O3. कशात कन्वर्ट होऊन जातो, O3 मध्ये. मग आता हा जो O3 लेयर आहे, ओझोन लेयर, ओझोन O3 protect earth from ultraviolet light. म्हणजे यूव्ही रेडिएशन जे आहेत हार्मफुल, याचे जे काही फ्रॉम हार्मफुल लिहून टाकतो मी, जागा आहे तर हार्मफुल अल्ट्राव्हायोलेट लाईट, कारण की अल्ट्राव्हायोलेट लाईटला काय करून टाकतो, तो ऍब्सॉर्ब करून टाकतो, आणि ऍब्सॉर्ब केल्यामुळे O2 गेट कन्वर्टेड टू O3. O2 चं कन्वर्जन कशामध्ये होऊन जातं, O3 मध्ये होऊन जातं. म्हणून ओझोन जो आहे ऑल्सो कॉल्ड ॲज ओझोन. म्हणून ही जी कन्सेप्ट आहे अल्ट्राव्हायोलेट लाईटचं ऍब्सॉर्प्शन, ठीक आहे, त्यासाठी आपल्याला ओझोन जो आहे तो रिक्वायर्ड टर्म. ओके. देन हे तर नॅचरली झालं. देन हाऊ वी कॅन प्रिपरेशन ऑफ ओझोन. आता ओझोन कसा प्रिपेअर, हाऊ विल यू प्रिपेअर ओझोन. ठीक आहे. नाव in laboratory, ozone is prepared by passes electric discharge from ozone, from pure and dry oxygen. प्युअर आणि ड्राय ऑक्सिजन मधून जर आपण एक सायलेंट इलेक्ट्रिक करंट जर पास केलं, तर ते काय होऊन जातं, ओझोनायझर कन्सेप्ट जी आहे ही अराईज होत असते, आणि ओझोनायझर कन्सेप्ट जर अराईज झाली तर त्यापासून ऑक्सिजन गेट कन्वर्टेड टू ओझोन. तर हा जो ऑक्सिजन असतो हा ऑक्सिजन कशात कन्वर्ट होतो, O3 मध्ये कन्वर्ट होतो. इट विल 3 टाइम्स, इट बिकम 2 टाइम्स, आणि दॅट हॅव्हिंग एन्थाल्पी इज अ प्लस 142 किलो. त्याची जी काही एन्थाल्पी असते ही किती असते, 142 किलो जूल पर. मग जर आपण ही झाली एक
प्रिपरेशन मेथड. आपण जर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज जर स्टडी केल्या, आपण जर फिजिकल प्रॉपर्टी स्टडी केल्या, तर फिजिकल प्रॉपर्टी मध्ये फर्स्ट color of ozone, then pure ozone is a pale yellow blue gas. Actually yellowish हा खूप रेअर असतो, it will very faint. हा पेल ब्ल्यू कलरचा गॅस आहे आणि याचं म्हटलं जातं दॅट ऑल्सो वन ऑफ द रिझन व्हाय स्काय इज अ ब्ल्यू. कारण की स्काय मध्ये काय ओझोन लेअर आहे आणि ओझोन लेअर असल्यामुळे स्कायचा कलर जो आहे तो ब्ल्यूइश आपल्याला दिसत असतो. याचं एक रिझन आहे. तर त्याच्या मागचं एक रिझन जे व्हाय स्काय इज ब्ल्यू, व्हाय स्काय इज नॉट इन डिफरंट कलर, येलो, ग्रीन, रेड, ऑरेंज, अशा कलर मध्ये स्काय का अवेलेबल नाही. स्काय आपल्याला ब्ल्यू कलर मध्येच का दिसतं, तर त्याच्या मागचं एक रिझन काय आहे, तर ओझोन. ओके, इट हॅव्हिंग पेल ब्ल्यू गॅस. Okay, in gaseous state it will dark blue in liquid state. त्यावेळेस तो लिक्विड फॉर्म मध्ये असतो त्यावेळेस तो काय असतो, डार्क ब्ल्यू असतो. अँड व्हायोलेट ब्लॅक इन सॉलिड. आणि सॉलिड स्टेट मध्ये कसा असतो तो, व्हायोलेट ब्लॅक, म्हणजे आपल्याला डार्क ब्लॅक कलर जो आहे, व्हायोलेट कलर डार्क, ही शेड जी आहे ती आपल्याला त्याची सॉलिड फॉर्म मध्ये आपल्याला ऑब्टेन. देन अनदर फिजिकल प्रॉपर्टीज, ozone having characteristic smell. Ozone having characteristic smell. ओझोनचा स्मेल जो आहे हा कसा आहे, काहीतरी कॅरेक्टरिस्टिक आहे. when it inhale more concentrated or more concentrated, that time it harmful. First it cause headache, आधी तो आपल्याला हेडेक कॉज करतो. अँड न्यूसिया, न्यूसिया म्हणजे काय, तर नोझल जे काही हे असतील म्हणजे शिंका येणं किंवा मग हेडॅक होणं, अनकॉन्शियसनेस फील होणं, या गोष्टी ज्या आहेत, ओझोन जर आपण एक्सेस क्वांटिटी मध्ये जर घेतला तर तो आपल्याला या पद्धतीच्या प्रॉपर्टीज शो करतो. अबाउट द थर्ड, ओझोन इज अ diamagnetic in nature. Oxygen is a paramagnetic. Remember this thing. Oxygen is a paramagnetic while ozone is a diamagnetic in nature. Okay, diamagnetic in nature. Remember this point. ओझोनची सर्वात महत्वाची प्रॉपर्टी जी असते ही काय असते, त्याची केमिकल प्रॉपर्टी. ओझोन सर्वात महत्वाची ओझोनची जी काही केमिकल प्रॉपर्टी आहे दॅट इज द ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी. ओझोन जो आहे तो ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होत असतो. ओझोन is powerful
ऑक्सिडायझिंग एजंट. ओझोन कसा आहे, पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट आहे. का पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट आहे? कारण की O3 चं डिकम्पोजिशन केलं तर आपल्याला O2 आणि परत एक ऑक्सिजन अवेलेबल होत असतो. म्हणून हा जो ऑक्सिजन आहे दॅट नोन ॲज नेसेंट ऑक्सिजन, आणि हा नेसेंट ऑक्सिजन जो आहे तो काय करत असतो, ऑक्सिडेशन कॉज करत असतो. म्हणून जिथं आपल्याला नेसेंट ऑक्सिजन भेटेल तिथे इझिली ऑक्सिडायझिंग होईल, म्हणजे ऑक्सिजन इझिली प्रोव्हाइड होईल. म्हणून इट विल ऍक्ट ॲज अ ऑक्सिडायझिंग, पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणून ओझोन जो आहे, ओझोन काय असतो, पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट. मग आता पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट कसं ऍक्ट होईल, जर आपण ओझोनची रिएक्शन घेतली, व्हेनेवर ओझोन रिॲक्ट विथ लीड सल्फाइड, when ozone react with a lead sulfide, it will give lead sulfate. lead sulfide चं कन्वर्जन कशात होऊन जातं, लीड सल्फेट प्लस लॉस ऑफ ऑक्सिजन, म्हणजे O2 गॅस जो आहे तो काय होऊन जातो, लिबरेट होऊन जातो. म्हणजे पा लीड सल्फेट वर ऑक्सिजन ऍड करून परत ऑक्सिजन लिबरेट होतोय. Hence it will act as a strong oxidizer. जर आपण त्याची रिएक्शन पोटॅशियम आयोडाइड सोबत केली, कारण की पोटॅशियम आयोडाइड इज दी व्हेरी स्लो रिएक्टंट, हा इझिली ऑक्सिडाइज होत नाही. पोटॅशियम आयोडाइड हा ऑक्सिजनने सुद्धा ऑक्सिडाइज होत नाही. दॅट टाइम वी नीड पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट. whenever potassium iodide come in contact with water in presence of ozone, ओझोनच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर तो वॉटरच्या प्रेझेन्स मध्ये आला, इट विल गिव्ह पोटॅशियम हायड्रॉक्साइड in aqueous state plus liberation of diiodine gas plus liberation of oxygen gas. Means potassium iodide get converted to potassium hydroxide. पोटॅशियम आयोडाइडचं कन्वर्जन कशात होऊन जातं, पोटॅशियम हायड्रॉक्साइड मध्ये होऊन जातं. and this is the reaction. ही महत्वाची रिएक्शन. अजून जर आपण रिएक्शन घेतली, ozone also oxidize nitrous oxide. If we take nitrous oxide, when this come in contact with ozone, nitrous oxide जर ओझोनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला, it will get converted to nitrogen dioxide plus liberation of oxygen. काय होऊन जातं, येत्या लक्षात. म्हणजे जो नायट्रस ऑक्साइड आहे, नायट्रस ऑक्साइड जर ओझोनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर त्यापासून NO2 आणि O2 तयार होतो. म्हणजे हा जो ओझोन आहे हा रिएक्टिव्ह आहे कुणासोबत, नायट्रस ऑक्साइड सोबत. कुणासोबत रिएक्ट आहे, लीड सल्फेट. लीड सल्फेट आता इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये येईल तुम्हाला. बॅटरीज ज्या आपण यूज करतो याच्यामध्ये लीडच्या प्लेट असतात आणि सल्फ्युरिक ऍसिड असतं, त्यामुळे त्या प्लेट्सवर जो काही असतो हा लीड सल्फेट असतो. हा लीड सल्फेट जर ओझोनच्या, म्हणून ज्या बॅटरी यूज आहे, बॅटरी यूज ऑल्सो वन ऑफ द रिझन फॉर डिप्लिकेशन ऑफ ओझोन. या सर्व रिएक्शन जे आहेत ह्या डिप्लिकेशन साठी कॉज असतात. आता नायट्रस ऑक्साइड, जे बरेचसे सुपरसोनिक जेट्स आहेत, जे काही एरोप्लेन्स आहेत, या एरोप्लेन्स मधून सुद्धा नायट्रस ऑक्साइड हा एक्झॉस्ट केला जातो. त्यांच्या प्रोसेस मधून नायट्रस ऑक्साइड काय केला जातो, एक्झॉस्ट होतो. आणि तो ज्यावेळेस ओझोनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो, आता सुपरसोनिक जेट जे ते काही जमिनीवर चालत नाही, ते ऑटोमॅटिकली कुठे असतील, अप्पर ऍटमॉस्फिअर मध्ये असतील. स्ट्रॅटोस्फिअर मध्ये ते आपल्याला सापडतात, बरोबर आहे. हाय लेवलला ते तिथं काय लिबरेट करतात, नायट्रस ऑक्साइड. नायट्रस ऑक्साइड जो आहे तिथं ऑब्विसली कोण आहे, ऑक्सिजन नाहीये, तिथं जो काही येतो कोण आहे, ओझोन आहे. म्हणून तिथं काय तयार होऊन जातं, नायट्रोजन डायऑक्साइड आणि ओझोन, O2, अँड दॅट कॉज डिप्लिकेशन ऑफ ओझोन लेअर. आणि म्हणून ओझोन लेअरचं डिप्लिकेशन होत चाललंय, ओझोन लेअरचं डिप्लिकेशन होत चाललंय इन अपर atmosphere. That also one of the reason, nitrous oxide, लक्षात ठेवा. The second action is the bleaching. आता ब्लिचिंग ही ऑब्विसली ऑक्सिडेशन रिएक्शन आहे, आपण रेडॉक्स रिएक्शन मध्ये शिकलोय.
ब्लिचिंग ऍक्शन, ब्लिचिंग प्रॉपर्टी. आता ब्लिचिंग प्रॉपर्टी मध्ये काय, then when hydrogen peroxide H2O2 come in contact with ozone, it will form water plus 2O. जे हा काय करतो, हायड्रोजन पेरॉक्साइड ओझोनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्याबरोबर O3 get converted to O2. O3 चं कन्व्हर्जन O2 मध्ये होऊन जातं. ओके, तसंच आपण बेरियम ऑक्साइड जर घेतलं, BaO2 come in contact with O3, it will give बेरियम ऑक्साइड प्लस 2O. जे ह्या सर्व ज्या रिएक्शन आहेत, ह्या रिएक्शन काय करतात, त्याचे रिस्पेक्टेड ऑक्साइड तयार करतात. पेरॉक्साइड गेट कन्वर्टेड टू ऑक्साइड, peroxide get converted to their respected oxides, आणि ऑक्साइड प्रॉपर्टी जी आहे ती ब्लिचिंग होते. पुढची एक महत्वाची केमिकल प्रॉपर्टी आहे, दॅट इज दी डिप्लिकेशन ऑफ ओझोन. आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, ओझोन जो आहे हा काय काम करत असतो. प्रॉपर्टीचं नाव लिहून घेऊ फक्त, ऑलरेडी ती प्रॉपर्टी डिस्कस केली आहे, तीच रिएक्शन दिलेली आहे, पण ऑन पेपर आपण ती घेऊन टाकू. थर्ड, ओझोन डिप्लेशन. आता ओझोन डिप्लेशन इज नथिंग बट थिनिंग ऑफ ओझोन लेयर. म्हणजे ओझोन लेयर जो आहे तो काय होत जाणं, बारीक होत जाणं, कमी होत जाणं, दॅट नोन ॲज कॉल्ड ओझोन डिप्लेशन. आता ओझोन डिप्लेशन जे हे कशामुळे होतं, तर ओझोन जो आहे तो कुठे असतो, ऍटमॉस्फिअर मध्ये, अप्पर ऍटमॉस्फिअर मध्ये प्रेझेंट. तर तो काय करतो, जो काही ऍटमॉस्फेरिक ऑक्सिजन आहे, हा ऍटमॉस्फेरिक ऑक्सिजन पासून आपल्याला युव्ही लाईट ज्यावेळेस त्यामधून पास होतील, दे विल गेट स्प्लिटेड, त्यांचं थर्मल डिकम्पोजिशन होईल, त्यापासून नेसेंट ऑक्सिजन भेटेल, आणि नेसेंट ऑक्सिजन ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यापासून आपल्याला ओझोन तयार होतो. म्हणजे त्याची फॉर्मेशन प्रोसेस जी आहे ही कुठे आहे, अप्पर लेअरला आहे. पण डिप्लिकेशन साठी मेन रिझन जे, तर नायट्रस ऑक्साइड आहे, NO. आपण ती रिएक्शन ऑलरेडी घेतली. when nitrous oxide in gaseous state come in contact with ozone in gaseous state, it will give nitrogen dioxide in gaseous state plus 2 times O2, not 2 times, it's single. ठीक आहे. मग आता हे होत असतं, त्याला हे एक रिझन, त्याला अजून एक रिझन आहे डिप्लिकेशन साठी. एक रिझन झालं नायट्रस ऑक्साइड. ठीक आहे. द वन मोर रिझन इज दी फ्लोरोकार्बन. फ्लोरोकार्बन यूज इन अ रेफ्रिजरेटर. जो आपल्या रेफ्रिजरेटर मध्ये जो कोण फेरॉन गॅस असतो, कूलिंग एजंट, CCl2F2, क्लोरो. हा जो कार्बन असतो रेफ्रिजरेटर मध्ये कूलिंग एजंटचं काम करत असतो. or AC, air conditioner, it will act as a cooling agent. आता याचे, आता ह्या CCl2F2 चे बरेच डिराइव्ड फॉर्म आहेत. याच्यामध्ये कार्बन आणि क्लोरीन आणि फ्लोरीन हे तिघं कंपोजिट फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात. आता वेगवेगळे त्याचे गॅसेसचे कोड्स आहेत, वेगवेगळे त्याचे फॉर्म्स आहेत, म्हणून आपण त्यामध्ये काही एवढं ब्रीफली जात नाही. पण क्लोरोफ्लोरोकार्बन हा एक बेसिक रिएजंट आहे, कूलिंग एजंट. ठीक आहे. हा जो एक कूलिंग एजंट, हा कूलिंग एजंट ज्या वेळेस रिएक्शन मधून एस्केप होतो, इट विल डिप्लिशिएट दी ओझोन. तो ओझोनच्या डिप्लिकेशन साठी खूप हार्मफुल असतो. जेवढं आपण AC आणि एअर कंडिशन आणि
रेफ्रिजरेटरचा यूज करणं सुरू करू तेवढा क्लोरोफ्लोरोकार्बन जो आहे तो काय होतो ऍटमॉस्फिअर मध्ये लिबरेट होईल आणि तेवढं डिप्लिकेशन जे हे काय होत असतं ओझोनचं होत असतं आणि जेवढं डिप्लिकेशन वाढेल ऍज थिनिंग ऑफ ओझोन लेअर in ultraviolet light directly comes to earth and that causes skin diseases त्यामुळे जे काही स्किनचे होणारे कॅन्सर आहेत यांचं प्रमाण वाढेल जे काही आईस कॅरेक्टर असतात किंवा मग ज्या काही जेनेटिक इम्युनिटी सिस्टीम्स आहेत जेनेटिक इम्युनी सिस्टीम आर एक सिंपल थिंग लक्षात ठेवा ज्या वेळेस कुठल्याही ह्युमन बॉडी मधून एकदा जर रेडिएशन पास झाले जे तुमच्या बॉडी मधून अल्फा बीटा गॅमा डेल्टा जे कुठले रेज आहेत ह्यापैकी कुठलाही जर एक रे जर बॉडीतून पास झाला दॅट कॉज कॅन्सर तिथंच तुमच्या बॉडीला कॅन्सर कॉज होणं स्टार्ट आणि अल्ट्राव्हायोलेट लाईट दॅट आर ऑल्सो हार्मफुल दॅट आर ऑल्सो बॉडीतून कुठलंही एक रेडिएशन जर पास झालं अल्फा असो बीटा असो गॅमा असो डेल्टा असो हे जर पास झालं तर त्यावेळेस काय होऊन जातं तुमची बॉडी जी ही अनवॉन्टेड ग्रोथ बॉडीमध्ये स्टार्ट होणं डेव्हलप होणं स्टार्ट होऊन जातं आणि तिथंच तुम्हाला कॅन्सर कॉज दॅट द बेसिक रिझन फॉर कॅन्सर होण्याचं हे एक बेसिक रिझन कॅन्सर होतो याचं कारण हेच ठीक आहे then structure of ozone then structure of ozone आता ओझोनचं स्ट्रक्चर ओझोनचं स्ट्रक्चर जर पाहिलं ऑक्सिजन डबल बॉन्ड ऑक्सिजन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन ठीक आहे या ऑक्सिजन कडे आहे 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन या ऑक्सिजन कडे आहे एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आणि ह्या ऑक्सिजन कडे आहे 2 लोन पेअर ऑफ कारण की प्रत्येक ऑक्सिजन कडे 2 लोन पेअर असतात पण हा जो मधला ऑक्सिजन आहे याने ट्राव्हॅलन्सी दाखवली म्हणून त्याने त्याची एक लोन पेअर यूज केली याने त्याची ऍक्च्युअल व्हॅलन्सी दाखवली म्हणून याच्याकडे फक्त त्याच्या ऍक्च्युअल लोन पेअर आहेत 2 पण याने एकच बॉन्ड दाखवलाय म्हणून व्हॅलन्सी दाखवली म्हणून याच्याकडे किती लोन पेअर आहेत 3 आणि इट शोज रेझोनन्स इफेक्ट आणि याच्यामध्ये काय होत असतं रेझोनन्स होत असतो म्हणजे हा बॉन्ड जो तो इकडनं इकडे शिफ्ट व्हायची टेंडन्सी असते म्हणजे इकडे किती झाले आता 2 लोन पेअर याच्याकडे किती आली लोन पेअर सिंगल आणि याच्याकडे किती लोन पेअर राहतील इट हॅव्हिंग 3 जर आपण ऍक्च्युअल स्ट्रक्चर पाहिलं अजून त्याला जर इलिब्रेट केलं स्ट्रक्चर तर जे काही 2 ऑक्सिजन असतात ह्या ऑक्सिजन ऑक्सिजन मध्ये जो काही बॉन्ड असते त्याची बॉन्ड लेंथ असते 128 पिकोमीटर 128 पिकोमीटर आणि त्याचा जो काही बॉन्ड अँगल असतो इज अ 117 डिग्री बॉन्ड अँगल किती असतो तो 117 डिग्री and by this way we have having structure of ozone ह्या पद्धतीने आपल्याला ओझोनचं स्ट्रक्चर जे ते आपल्याकडे असतं ठीक आहे मग आता ओझोनचे युजेस ओझोन काय यूज केला जातो कुठे यूज होतो ओझोन इज यूज ओझोन कुठे यूज होतो
ozone is used for air purification. At crowded places, जिथं गर्दीचे ठिकाण आहेत, टनेल्स बेसिकली रेल्वे ट्रॅक्स असतील, स्टेशन्स असतील, ठीक आहे, तर तिथं आपण ओझोन जो आहे हा एअर प्युरिफिकेशन साठी यूज केला जातो. कारण की ओझोन जर हे केला तर ऑक्सिजनची लेवल जी आहे तिथं काय होऊन जाईल, वाढून जाईल. द सेकंड, it will sterilizing drinking water by oxidizing all germs and bacteria. स्टरिलायझिंग म्हणजे काय, प्युरिफिकेशन, टू किल ऑल जम्स ज्यावेळेस आपण किल करतो त्याला आपण स्टरिलायझेशन, जम्स किल करणं, बॅक्टेरिया व्हायरस यांचं किल करणं म्हणजे त्यांना रिमूव्ह करणं, दॅट नोन ॲज स्टरिलायझेशन. मग आपण ड्रिंकिंग वॉटर जे त्याचं स्टरिलायझेशन करू शकतो बाय युजिंग ओझोन. तर ओझोन काय करेल, तर जे जम्स आणि बॅक्टेरिया असतील यांचं ऑक्सिडेशन करून टाकेल, आणि त्यांचं ऑक्सिडेशन झालं तर ऑटोमॅटिकली किल होऊन जातील ते, आणि इट विल गिव्ह दी स्टेरिलाइज ड्रिंकिंग. म्हणजे बेसिकली स्टेरिलाइज वॉटर कुठलं, तुम्ही इंजेक्शन साठी पाहिले असतील, छोटे छोटे क्यूब पाण्याचे येत असतात, दॅट इज दी स्टराईल वॉटर. ते स्टराईल वॉटर जे ते अल्ट्रा प्युअर असतं. It will use for bleaching purpose. ब्लिचिंग पर्पज साठी आपण यूज करत असतो. तर जनरली जे काही फॅब्रिक्स असतील, सिल्क, वूल, हे जे फॅब्रिक्स आहेत ह्या फॅब्रिक्स मध्ये ब्लिचिंग एजंट म्हणून आपण बेसिकली यांना यूज करत असतो. इट विल यूज फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ सिंथेटिक कॅम्फोर. सिंथेटिक कॅम्फोर प्रिपेअर करण्यासाठी, पोटॅशियम पर मॅग्नेट KMnO4 एक्सेट्रा यांच्या प्रिपरेशन साठी आपण ओझोनचा यूज करत असतो. यांच्या प्रिपरेशन साठी काय करत असतो आपण, ओझोन जो आहे त्याचा यूज करत असतो. अँड दिस इज दी इम्पॉर्टंट युजेस ऑफ ओझोन. देन ओझोन मध्ये आपण काय काय शिकलो, ओझोन मध्ये आपण ओझोनची फर्स्ट प्रिपरेशन मेथड स्टडी केली. ओझोन जो आहे तो ऍटमॉस्फिअर मध्ये आपल्याला तयार होतो ऑटोमॅटिकली, ज्यावेळेस अल्ट्राव्हायोलेट लाईट हे ऑक्सिजन मधून पास होतील, दे विल फॉर्म nascent oxygen. That nascent oxygen come in contact with atmospheric oxygen, it will form ozone. किंवा मग जर लॅबोरेटरी मध्ये प्रिपेअर करायचं असेल तर सायलेंट इलेक्ट्रिकल डिस्चार्ज passes through ozone, it will form passes through oxygen, it form ozone. त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज, ओझोन इज अ पेल ब्ल्यू कलर गॅस, dark blue in liquid state and violet black in a solid. Ozone having characteristic smell and it will harmful when it will take in excess. It is diamagnetic in nature. In chemical properties we study about their oxidizing property. Lead sulfate converted to lead sulfide, potassium iodide get converted to potassium hydroxide, as well as nitrous oxide get converted to nitrogen dioxide in bleaching action. Okay, as well as reducing property, ozone duplication and structure of ozone, and at the last
युजेस ऑफ ओझोन. ठीक आहे, या पद्धतीने आपण आजच्या लेक्चरला ओझोन जो आहे तो डिस्कस केला. आजच्या लेक्चरला